नमस्कार. आपण रेणापूर तालुक्यातील आसराची वाडी या गावात आलेलो आहोत. काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक महावितरणचा या ठिकाणी पोल आहे. या पोलची निष्काळजीपणामुळे एका ठिकाणी त्यांनी एक लाईन करंट उतरलेली तार या ठिकाणी बांधलेली आहे. या त्यांच्या निष्काळजीपणामुळे एकाचा दुर्दैवी एक जीव गेलेला आहे आणि 2 लहान लेकरं आता सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. एकंदरीत कशी घटना घडली आहे आपण त्यांचे या गावचे सरपंच आहेत त्यांच्याशी विचारणा करणार आहेत. नमस्कार. काय प्रकार आहे? सर, गावामध्ये सिंगल पेजचं केबल ओढणं चालू आहे आणि गावामध्ये जागोजागी 3 पेजच्या लाईटचे कनेक्शन एकत्र घेतलेले आहेत. परत केबल एकत्रच आहेत. मग आम्ही लाईनमॅनला सांगितलं, साहेब म्हणलं गावात काम व्यवस्थित होत नाही आहे, तर तुम्ही थोडंसं लक्ष घालून लाईनमॅन जो आहे सदरील तो ड्रिंक करून काम करतो आहे आणि ज्यांना टेक्निकल माहिती नाही असं लोक कामं करत आहेत. त्यासाठी तुम्ही थोडंसं लक्ष घालून जे कनेक्शन होत आहेत किंवा कामं होतं ते वेळेतून हवं आहे. आणि पैशाची बी काय मागणी चालू होती त्या पण गोष्टी होऊ नये म्हणून मी 17 तारखेला तक्रार दिली होती. पण वरिष्ठांनी इंजिनियरने काय बोलले मला, सरपंच तुम्ही गटारे नाले साफ करायचं काम करा, मी इन्चार्ज आहे इथला, शेख जय म्हणून आहे साहेब, त्याने म्हणलं मी इन्चार्ज आहे, तुम्ही तुमचे काम करा, मी बघेल ते काय करायचं. 8 दिवस तक्रार देऊनही त्यांनी या पोलचं काही लक्ष दिलं नाही किंवा तार काढलेली नाही. त्यानंतर काल सकाळी 9:30च्या आसपास इथं करंट लागलं आणि मी त्या टायमिंगला 2 मुलाचा लातूरमध्ये होतो. फोन केला की असं करंट लागलं सरपंच, ज्या पोलला आपण कंप्लेंट दिली होती तिथं काहीच केलं नाही आणि 2 करंट लावून 3 जणांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्याच्यातला एक अभिषेक गणपती चुनचुने जे आहेत ते लातूरमध्ये हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि लाईटच्या इलेक्ट्रिक शॉर्टमुळंच मृत्यू झाला असं त्यांनी स्टेटमेंट दिलं साहेबांनी. आणि ही अशी घटना झाली की जेणेकरून आम्ही इंजिनियर साहेबाला 2 वर्षापूर्वी आमच्या गावात अशीच घटना घडली होती की हलगर्जी पुण्यामुळे गावामध्ये जागोजागी करंट लाईट कुठंच दुर्लक्ष, सगळीकडे दुर्लक्ष आहे यांचं. आम्ही सांगूनही सरपंचाचं किंवा गावातल्या कुठल्याही नागरिकाचं त्यांनी मनावर घेत नाहीत. आणि आमचं छोटंसं गाव आहे आसराची वाडी म्हणून, भटक्या विमुक्त जाती आहेत इथं, तर त्या गावाकडे लक्षच नाही कुणाचं प्रशासनाचं. जे तो म्हणतो आहे की आम्ही सांगतो वरिष्ठांना कॉल करा, वरिष्ठांना कॉल केला की ते म्हणतात बोलतो आम्ही. अशा कारणामुळे काल एक आमच्या गावामध्ये निष्पाप व्यक्तीचा जीव गेलेला आहे. युवक आम्ही हे केलं आहे, आसराची वाडीतला जो उभारता नेता होता युवक त्याला आम्ही हे केलेलं आहे, गमावलेलं आहे. तर प्रशासनावर जे आणि जे सदरील लाईनमॅन आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि माझ्या गावातील नागरिकांना न्याय मिळावा एवढी विनंती करतो मी. ज्या महावितरणच्या चुकीमुळं 20 वर्षाच्या मुलाचा जीव गेला, त्याचे वडील आपल्यासोबत आहेत. त्या वडिलांनी यापूर्वीही महावितरणला तक्रारी दिल्या होत्या, त्यांच्या चुका दाखवून दिल्या होत्या, पण कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्यामुळे महावितरणच्या चुकीमुळे त्यांचा जीव गेला आहे. मामा, किती मुलं आहेत तुम्हाला? 2 आहेत. 2. आता तो 20 वर्षाचा मोठा होता मुलगा, मोठा मुलगा, त्याचा जीव गेला. एकंदरीत तुम्ही यापूर्वी तक्रारी दिल्या होत्या 25 वेळेस आपल्या गावाला, 25 वेळेस पानगावला गेला. मुंडे साहेबाला 25 वेळेस म्हणला मी इथं, साहेब माझ्या घरावर 3 बाजूने तार आहे, माझं घर रिक्स आहे, ही पोल काढा नाही तार काढा, कोणची रिक्स करून घ्या, उद्या माझं काय होईल. त्यांनी माझ्या घरी दक्कल कुठली घेतली नाही. मी 10 वर्षापासून बोलतो ह्यांना साहेब, मी आज बोलत नाही मी ह्यांना. शेवटी माझं 20 वर्षाचं पोरगं गेले काल. आता ह्याच्यापासून आम्हाला काय न्याय द्यायचा ती शासनाने द्यावं. मग हे MSCBचे कार्यकर्त्याचं म्हणणं आहे का काय आहे की आमच्या गावच्या आसराच्या वाडीचे किती जीव घेणार आहे असं, जेणेकरून आता बी करंट पूर्ण गावामध्ये मजा आहे. आमच्या गावातले काही युवकांनी जाऊन केबल आपले हे काढून घेतलेले आहेत, फ्यूज काढलेले आहेत. तर मग ह्या गोष्टी, पाणी नाही, आता लाईट नाही, तर माणूस मेला आहे त्यासाठी विचारणार तर सोडा बाजूला, पण लाईटसुद्धा चालू करून दिली नाही अजून. आणि जर आम्ही फोन केला कोणाला येतील की थांबा गरज आहे आम्हाला पण पाठवून देऊ, असेच आरेवारीच्या भाषा बोलत आहेत. आणि मी जर बोललो सरपंच म्हणून तर लगेच म्हणतात सरपंच तुम्ही जास्त कटकट करू नका, मसाजच्या सरपंचाला असं कुठं करत असल्यामुळे मारलंय, तशी तुमची हालत होईल. मग मी काळे साहेबाच्या ऑफिसला जाऊन सांगितलं रेणापूरला, साहेब असा तुमचा ज्युनियर बोलतोय तर मी काय करायला पाहिजे. त्यांच्या तिथं सुद्धा आले, सरपंच इथं का आला तुम्ही, हे माझं ऑफिस आहे, तुम्ही इथून निघा. मी त्यांना साहेब सांगितलं मी कंप्लेंट द्यायला आलो आहे, माझ्या गावाबद्दल बोलायला आलो आहे. तर ते काय त्यांचं म्हणणं आहे की मी इन्चार्ज आहे, मी बघील काय करायचं तुम्ही तुमच्या सरपंचचं काम करा. ह्यांनी जर असं न बोलता 8 दिवसापूर्वीच मी जे कंप्लेंट केलं होतं किंवा त्यांना लेखी तोंडी बोललो होतो, आमच्या गाववाल्याने तोंडी जे सांगितले होते की असं काम करू नका, हे केलं जर नसतं तर आज आमच्या निष्पाप व्यक्तीचा बळी गेला नसता. आणि हेच नाही तर पूर्ण माझ्या गावामध्ये जागोजागी रस्त्यात पोल आहेत, लाईटला हे नाही, त्याला जे तार नाही आहेत, पोल आहेत, वर कनेक्शन नाही, जागोजागी तार तुटून लटकत पडलेले येतात. हे MSCB फक्त ज्यावेळेस बिल वसूल करायचे सगळे अधिकारी मिळून येतात, पण अशा टायमिंगमध्ये एकही पुढे यायला तयार नसतोय. आता माझ्या गावचा माणूस मेला पण कुणी विचारलं नाही की कशामुळे मेला, काय झालं, काही नाही, इथं आलासुद्धा नाही म्हणत अजून बघायला. मग आम्ही सरपंच आणि पूर्ण गाववाल्याने काय करायला पाहिजे.
एक तर आमच्या पर्याय गप्प बसलं पाहिजे, नसेल तर उपोषण केलं पाहिजे. तर आम्ही पुढला विचार करून गाववाले इथं उपोषण करणार आहोत किंवा आम्ही आमच्या पूर्ण गावाच्या पद्धतीनं कुठल्याच नेत्याला किंवा अधिकाऱ्याला आम्ही गावामध्ये उतरणार नाहोत. एवढं आमची मागणी आहे आणि ज्याचा बळी गेला त्यांना न्याय मिळावा. आमच्या सरपंचाला त्यांनी दम बी दिलेला आहे. सरपंचाला बोलतो जसा बीडचा प्रकरण झालेला आहे तसं सरपंचाला मारण्याचा दम दिलेला आहे त्यानं. त्याचा पुरावा देखील आमच्याकडे आहे. कोण आहेत ते? कोण? इंजिनियर साहेबानं त्यानेला दम दिलेला आहे सरपंचाला आमच्या. मी मुंबईवरून तातडीनं आलेला आहे इथं आपलं आसराच्या वाडीला. कोण त्यांचं पद काय आहे, त्यांचं नाव? सरपंच. नाही धमकी दिलेली त्यांचं पद नाव सांगा. शेख साहेब आहेत, माणगाव सर्कलचे जे आहेत. त्यांना आम्ही काय म्हणलो, साहेब म्हणलं गावामध्ये वेळोवेळी असं घटना घडत आहेत माझ्या, तुम्ही फक्त बिल आणि बिला वसूल करण्यासाठी येऊ नका. ज्या टायमिंगला बिल वसूल करताय त्या टायमिंगला सरपंच तुमचं बिल द्या, गावातले बिल द्या, हे जसं महागा लागतात तसं माझ्या गावातले कामं पण करा, असं वेळोवेळी मी सांगितलो आहे. पण साहेबांनी कुठलीही दखल न घेता आमदार साहेबांना बोलले त्यांना धीरज भया, तर म्हणले आता धीरज भया नाही तर मी कुणाला बोलणार तुम्ही, असे वेगवेगळे आम्हाला धमक्या देऊन गावातले कुठलेच कामं करण्याचं त्यांची क्षमता नाही किंवा मानसिकता नव्हती. आणि अशा कारणामुळे माझ्या गावातला एक बळी तर आज गेलाच गेला. पण मला मी ज्यावेळेस बोलायला गेलो तर त्यांनी मला म्हणले की सरपंच अशा कामामध्ये जर लुटबुट केलात तर जसं मसाजोगच्या सरपंचाला मारलंय तसं तुमचे हाल होतील, असे कुटाणखोर सरपंच असल्यामुळे त्यांना मारलंय असं मला धमकी दिली गेली. मी ज्यावेळेस म्हणलो की साहेब मी गावातल्या कामाबद्दल बोलतो तर मला म्हणले सरपंच तुम्ही गटार नाले साफ करायचं काम करा, फक्त आमचं आहे मी इन्चार्ज आहे तिथला, मी माझं काम करेल लाईटचं. यांना 17 तारखेला कंप्लेंट दिल्यानंतर बी हे असंच काम करतायत. इथून तिथून पोलवर लाईट आहेत, रस्त्यावर खांब आहेत, त्या ठिकाणी तारा अटॅच केलेले आहेत. सगळा कारभार आम्ही सांगितला असता अर्ज दिल्यानंतरही. काल माझा माणूस मेला, आज 2 दिवस झाले गावामध्ये अजून कुठलाच कर्मचारी आला नाही. लाईट बंद आहे, पूर्ण लाईट ह्याच्यामध्ये कनेक्शनमध्ये सप्लाय होतो आहे, तरीही कुठला अधिकारी येत नाही किंवा संपर्क नाही आमच्यासोबत की चालू करायचं का बंद करायचं काय झालं म्हणून. आम्ही कुणाला बोलायचं, जर अधिकाऱ्यावर कंप्लेंट करायला गेलं तर धमक्या दिल्या जातात. आणि गावामधले आमचे सगळे गोरगरीब जनता जी आहे तर बोलणार कुणाला. असं करून आम्हाला जे शासनानं न्याय द्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे आम्ही सांगावं, नाहीतर पूर्ण आम्ही गाव MSCBच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत असे आमची विनंती आहे. अकराच्या वाडीमध्ये कोणीच लक्षात देईना, किती बी बोलला. परवा दिवशी फोन केला मी मुंडे साहेबाला फोन केला की आमच्या एखादं ही लाईनमॅन तर कुठं पिऊन आहे की त्याचा पता नाही, आणि पुन्हा पिऊन पडला तरी ती फोन उचलला. म्हणून मुंडे साहेबाला फोन केला. मुंडे साहेबाला मुंडे कोण आहेत? इंजिनियर आहे, त्यांना फोन केला. तर बुवा म्हणलं दुसऱ्याचे लेकरं पोलावर चढवालेत, कुणाचा जीव गेला तर तुम्ही जिम्मेदार आता. परवा दिवशी फोन आमच्याकडे कॉल आहेत सगळे, त्याचे 2 फोन केलाय, कॉल आहेत सगळे. एखादं लेकरू जाईल म्हणून हे केलंय. हां प्रयत्न केले, परवा दिवशी फोन केलाय, तरी लाईनमॅन याची गरज नाही. अहो इथं करंट साध्या गावात करंट आहे, गावातच करंट उतरलंय, गावातच तुम्हाला त्याचे रात्री आवाज झाला मारच्या मंदिरावर. 7:30 वाजता आवाज झाला रात्री. पुन्हा फोन केल्यावर पुन्हा तिथून लाईन कट केल्या. पुन्हा आमच्या मंदिरावर कमीत कमी 20 ते 30 भजनेकरी असतात डेली. हां रात्री तिथं रात्री स्फोट झालाय. MSCBच्या चुकीमुळे MSCBच्या चुकीमुळेच हे झालंय सगळं. हे काय जीव गेला, जीव गेला. 2 आणखी जाता जाता वाचले. अहो 3 वाचले तर 3 वाचले. लहान लेकरू होतं त्याला सोडायला जाऊन ही गेले, ह्याचा हे गेलाय. 3 वाचले असं, एक बाई आणि 2 लेकरं, 3 वाचले आणि ही गेलं. आता जर नाही कारवाई केली तर आम्ही गाववाले उपोषणाला बसू डायरेक्ट MSCBला. हां उपोषणाला बसणार. काय होईल ते होईल बघू, पुन्हा काय शासन काय देते निर्णय बघू मग पुन्हा. हीच घटना नाही, मागं पण एक घटना घडली 2 वर्ष पूर्वी. म्हणजे की लाईटमॅन येळेवर न येणं, विन्नरनं न लक्ष घालणं, म्हणजे का असे दुर्लक्षण. आता आमचे जे आहेत भिजवण काही घराच्या काही लाईटी हे आहेत, कोणी बी काकलुतीनं त्याच माणसाला चढविणं. शेवटी ह्यांनी पगार घ्यालेत का न घ्यालेत त्या माणसाला, त्या विन्नरला माहिती. मग आज आमच्यासारखे गुराकी कोणी बी आमचं काम भिजवण आहे म्हणून लगेच वरी चालेत, त्यांची लुस्कान व्हायल्या, गावावर दुर्लक्ष आहे. सगळ्याच गोष्टीचा असा मार्ग आहे की न लक्ष घालण्यामुळं ही लोकाला घटना घडू लागल्यात. तरी अजून बी आम्हाला की शाश्वती नाही की आम्हाला न्याय भेटेल म्हणून. का भेटत नाही की निवळ आमच्या गावचे मजूर लोक आहेत, अनुभव नाही, कुठले शिक्षक नाहीत, काहीच नाही त्यांच्या आमच्या ह्याच्यात गावामध्ये. त्याच्यामुळं दुर्लक्ष असण्यामुळं आमची कुठली छाती होऊ शकत नाही त्यांच्यापुढे बोलण्याची, असा भाग आहे. आणि त्याच्यावर काही म्हणाय गेलं वर ह्याच्यावरच घालून टाकते. ते जाऊन कुठवर जाणार आहेत
पानगाव किंवा रेणापूर जिल्ह्यावरली तर गोष्ट आम्हाला गवसत नाही. ह्या पद्धतीने त्यांना माहिती आहे आमच्या गावचा अनुभव, म्हणून त्याच्यावर त्यांनी लक्ष दूर केलेलं आहे. तर आता ह्याच्यात सगळ्याची लोकसंख्येची तरी एक विचार झाला, त्याला झालं ह्याला झालं, घटना काही व्हाल्यात लुसकानी व्हाल्यात, त्याच्याबद्दल आम्ही ही केली तर काही मार्ग खिटूत. बरोबर असं आहे सगळ्याच्या भूमिकेनं. स्वतः मी किंवा ती रामराज हाके किंवा ही आताचा सरपंच काही करू शकत नाही किंवा आम्ही काही करू शकत. सगळ्याची भूमिका जशी असेल गावाची तर आपण सगळा ठोक करूचा काढू त्याची दिंडी जिल्ह्यावर. बरोबर आहे, बरोबर. नुसत्या तालुक्यावरच नाही, आम्ही जिल्ह्यावर जाऊ. बरं आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला काही दुसरी गोष्ट काही नाही की आमची जी गावातली घटना व्हायची तर संपल. बरोबर आहे. बरोबर आहे ना. ह्याच्यासाठी आम्हाला न्याय देण्याची थांबला पाहिजे. नाही की म्हणजे आसरावरती अजून किती जीव घेणार ते पुढचा कुणाचा जीव जाईल कुणाला माहिती काय होईल नाही, ती काय करता जाण्यापेक्षा येत तो नाही. थांबला पाहिजे. सगळ्यांनी एक होऊन मागणी केली पाहिजे. आता ही काय करते शासन, तुम्ही बिल रोखलं की कलेक्शन कट करू शकता. तुमची लाईट किती घंटे चालू आल्या हे ध्यान ठेवू शकता का इंजिनियर लोक, हे बी अनुभव नाही. मग आज ही घटना मला गरज पडली की मी यानं खायची, त्याला गरज पडली की त्यानं खायची, आणि जागच्या जागीच रोखायची. बरोबर. ही घटना कुठं आहे, किती तास चालल्या, ही देखील त्याच्यावर नियोजन नाही ना. पूर्ण ठिकाणी तारा मोकळ्या सोडलेल्या आहेत MSCB वाल्यांनी. पूर्ण गाव आता सध्या संतप्त आहे, संतप्त प्रतिक्रिया देत आहे. MSCBचे माजी सरपंचाने सांगितले की वारंवार तक्रारी देऊन सध्या आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गाव आडबाजूला असल्यामुळे, गाव शांत असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि सरपंचाला पण धमक्या दिल्या जात आहेत. आणि माजी सरपंचाने पण या ठिकाणी सांगितलेलं आहे, जर यापुढे कुठलीही तात्काळ कार्यवाही नाही झाली तर संपूर्ण गाव आम्ही आमरण उपोषण करू, अशी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. प्रशासनानं वेळेतच दखल घ्यावी आणि कार्यवाही करावी. संवाद न्यूज मराठी, आसराची वाडी, रेणापूर.